आता हा लेख मला सुचला, तो मी आपणास वाचून दाखवतो. या लेखाला मी नाव दिले, काय आहे ललाटी. कुणाच्या ललाटी, काय आहे ललाटी. तर स्त्रियांची नेहमी महती गायली जाते. लहानपणी कन्या, पुढे तरुणी, नंतर पत्नी, माता, सून, पुन्हा कुणाची नणंद, भावजय, शेवटी सासू वगैरे वगैरे अनेक रूपं आणि भूमिका तिच्या असतात. आता पुरुषांची देखील अनेक रूपं असतात की, पण त्याबाबत कुठे कधी कुणी लिहिल्याचे आठवत नाही किंवा वाचल्याचेही स्मरत नाही. असं का बरं? लहानपणी दंगामस्ती करणारा मुलगा, तरुणपणी तोच अभ्यास करणारा विद्यार्थी, नंतर नोकरी करणारा एक एम्प्लॉई, मग त्याचे लग्न झाले की पती, तोच नंतर लेकरं झाले की बाप, पुन्हा बायको मुलांचा सांभाळ करणारा जबाबदार कर्ता पुरुष, सर्वांसाठी झिजणारा एक कष्टाळू कुटुंब प्रमुख वगैरे वगैरे. त्याचेही अनेक रोल आहेतच की. लग्न झाल्यानंतर हा जावई होतो, नंतर त्याला मुलगी होते, मोठेपणी ती मुलगी हा दुसऱ्याला देतो, म्हणजे त्याला जावई येतो आणि हा सासरा बनतो. म्हणजे सास भी कभी बहू थी या म्हणीप्रमाणे ससूर भी कभी दामाद था असे म्हणावे लागेल. आजचा जावई तो उद्याचा सासरा, हे सृष्टीचक्रच आहे. मागे बऱ्याच दिवसापूर्वी कुठेतरी वाचले होते की सगळे लोक फक्त आईचीच महती सांगतात, पण एका मुलीने मात्र आपल्या बापावर लेख लिहिला होता आणि तो सगळ्या जगाला वाचून दाखवायला पाहिजे असा लेख होता. स्त्री असून देखील तिने पुरुषांवर इतका सुंदर भावुक लेख लिहावा हे विशेष. असो, अनेक बायका नवऱ्याला शेवटपर्यंत भिवून राहतात. भिवून राहतात ही गोष्ट खरी आहे. जन्मभर नवऱ्याचा मूड सांभाळीत राहतात, त्याला भिवून गप्प बसतात. त्याचं चुकलं आणि हिचं बरोबर असलं तरी नवऱ्याच्या धाकाने बिचाऱ्या शोषित राहतात. त्या बायकांची खरंच कीव करावी. पण काही ठिकाणी असं चित्र दिसतं की बायको काय म्हणेल म्हणून नवराच गप्प बसतो भिवून. तर तिला हा कधी खडसवून बोलणे नाही, धाकात ठेवणे नाही, काही नाही. जन्मभर नोकरी करा, या बाईला खाऊ घाला आणि पुन्हा तिलाच घाबरा. पण असं असलं तरी एक गोष्ट खरी की काही पुरुष असतातही तसेच खालच्या पातळीचे. मग बायको जर धुसफूस करू लागली तर तिची काय चूक? सरकारी नोकरी करणारा एक जण आम्ही पाहिला होता, म्हणजे पाहिलेले प्रत्येक सरकारी नोकरी करणारा, त्याला दररोज सकाळी बाटली लागायची 90. दररोज सकाळी आपण सकाळी तोंड धुतल्यावर चहा पितो, तसं तो तोंड धुतलं की 90 घ्यायचा. तो दारूला पूर्ण ॲडिक्टेड झाला होता. सकाळी दारू पिल्याशिवाय त्याचं डोकंच चालत नसे. आपल्याला बायको आहे, 2-3 लेकरं आहेत, या सर्वांचे भवितव्य काय याचा तरी विचार करावा. मुलांवर काय संस्कार करावेत. आता अशा अवस्थेत बायकोची किती कुचंबना. मग अशा परिस्थितीत जर तिने कठोरपणे एखादा निर्णय घेतला तर तिची काहीच चूक नाही. असो, तर असा आहे हा संसार. कोणाच्या ललाटी भगवंताने काय लिहिले आहे तोच जाणे. आपण कधीच विचार करायचा नाही की काय आहे आपल्या ललाटी.